एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं काम. बढिया. तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं. तुमचं येणं किती महत्वाचं आहे, तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे, तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र. तुमच्या एका आवाजानं, एका आम्ही पाहतो येण्यानं माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा दावा आहे, आमचा दावा आहे. तुम्ही स्वतःला कमी नका समजू. अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना, हिरवं ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधलं ना, तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे. तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे. मला माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे, जाणार आहे. सरकारला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं, 12 नंतर आमचं. तर सरकारला सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागले ना तर मा कसम थांबल्याशिवाय राहणार नाही. अरे राहणार नाही का तुम्ही? आपल्या मायची शपथ घेऊन, तो छत्रपतीला मानत असन छत्रपती महाराजांची शपथ घेऊन, बाबासाहेबांची शपथ घेऊन, महात्मा फुल्यांची शपथ घेऊन, अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेऊन, अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं फार गरजेचं आहे. व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होतं. काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं. राजा भाऊला फोन आला, तुपकरजी आहे, नवलेजी आहे, वामनरावजी आहे, जानकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, गुरुजी आमचे मित्र. काय गेम होता माहित आहे का? यांना रस्त्यावर जळवायचं. आम्ही त्यांना असं वाटलं का गडी येईन तिकडे, पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही, त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटायचं नाही. फक्त एक विनंती आहे, हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ एक ऐका, तुम्ही थोडं खाली बसा. हे कार्यकर्ता मीडियावाले राहू द्या ना फक्त. सत्य तुम्ही बसा पाहिजे. दुधाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख आहे, बसा. काय हरकत आहे? मी बसतो रे, काही हरकत नाही. काही कमीपणा नका समजू रे स्वतःले. बसा बसा भाऊ बसा. बस ना दादा, तू कोण उभा? बस 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 बसा ना भाऊ, बसा बसा. ते मागचे लोक हा सोडून के बस खाली. बस ना रे. काय तू काय असं करतोय? बस ना दादा. तुम्ही लई मोठे भोपंची आहे का? बसा खाली. अरे बसा खाली. बस बस बसा बसा. थोडं बसा ना. ओ भाऊ बसा ना. अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र आहे रे बाबा शिल्लक अजून. बसा बसा खाली. बसा बसा बसा. थोडी हवा येऊ देत इकडे तिकडे. थोडं बसा बसा आधी. हा जमलं. इथं दिव्यांग बांधव आहे. खरं तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं 10,000 दिव्यांग आले असेल. 10,000 ज्याला पाय नाही, ऐकायला येत नाही, बोलता येत नाही. आमचे काही दिव्यांग असे आहे का अजूनही घासत इथं आलेले आहे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ये आहे बा तुमची. अरे पाय नसणारा माणूस जर महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर क्या हो गया बहीणजी? काय आता इथं कुठं जायची, कशी व्यवस्था आम्ही पाहतो, सांगतो आम्ही. आता लक्षात घ्या, हे सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो. आमचा बेत होता 1000 ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण असेल, दिनेश आमदारे असेल, तुमचा तो दीपक मोरे, आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी 1000 निघाले पाहिजे रे. एका कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही आहे खिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही. आणि गळ्यानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र मोडून, मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेलं आहे. लक्षात ठेवाय किती महत्वाचं आहे.
त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टर मध्ये आलेला आहे. ही लढाई सोपी नाही आहे. प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल. प्रत्येकाला आम्ही पाहतो तितकं योगदान तेवढं समर्पित भावना ठेवावं लागेल भाऊ. असं नाही आले गेले बसले मग चालले गेले रे, एवढा सोपा विषय नाही. एकदा लढाई उभी नाही राहत भाऊ. आणि राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय जर अशीच खचकून गेली, आमच्या दिवसाचे संजय भाऊ देशमुख असन, तो प्रणय कडू असन वरवूडचा, या सगळ्या लोकांना धामणगावचा हेंडवे असन, बल्लूभाऊ दिवस 100-150 सभा आपण घेतल्या. या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आज जे घडतंय हे श्रेय एकाचं नाहीये भाऊ. हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. आपका श्रेय होणार नाही. तुमच्यामुळे हे शक्य आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे फार महत्वाचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला, त्यावर भर द्यावं लागणार आहे. हे थोडे थांबा रे, तुम्ही बसा ना प्लीज. बसा ना भाऊ, असं काय करता? थोडं बसा ना, ते मागच्याला दिसत नाही ना, प्लीज. आता राहू दे. अजून सरकारचं डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा हाणून पाडू. एकंदरीत राजकारण तसं लक्षात घ्या. मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं, किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे. पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे. मग तो कापूस उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, तुमचा सोयाबीनवाला असेल, धान उत्पादक असेल, तुमचा कांदा उत्पादक असणार, द्राक्ष उत्पादक असेल, केळी उत्पादक असेल, हापूस आंब्यावाला असणार, तिकडे काजूवाला असेल, हे सगळ्यांचीच आहे. तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं? असं नाही आहे रे. दुखणं सगळ्याच सारखंच आहे. मग आम्ही ऐकत होतोय, अहो कापसावर बोला, तो म्हणतो कांद्यावर बोला. सगळ्याच दुःख सारखं. आमची संख्या जास्त, आमचं मतदान जास्त, आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त. आम्हाला हे जर पायंडा तोडायचा असेल भाऊ तर हे 2-3 दिवस फार महत्वाचे आहे, फार महत्वाचे. हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसेल कदाचित. आम्हा या सगळ्या नेत्यांना, वामनरावना विचारा, राजूभाऊंना विचारा, यांची हयात त्याच्यात गेली. यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप मोठी गोष्ट असते. एवढं सोपू नका सोपू. आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष चालले जातात. आपल्या शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे, जात पात धर्म पंथ पार्टी. आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल. मित्र, आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असतं. तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल, किती जण टिकते ते पाहू. अशा प्रकारचे मनसुबे बांधले गेले जात असेल. इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका, हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही गेले तर नाहीच पाहिजे. इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही. हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे. हे इतकी नाही, याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागेल, चौपट संख्या करावं लागेल. गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय, डोक्यातून काढून टाका. 350 गुन्हे दाखल आहे, कोई फरक नाही गिरता. नाहीतर काय आयुष्यच काय अरे. 55 माल झालंय. आता काय सांगू काय केलं म्हणून. एक गावची कर्जमुक्ती झाली, माझ्या दिव्यांगाचं मानधन असेल ते वाढलं, हमी भाव असेल, माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली. मित्र हो, तुमच्या 1-2 दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्या, हे डोक्यात घेऊन पहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असेल, कशा प्रकारच्या भावना होत असेल त्याची, कशा पद्धतीनं त्याचा विचार, त्याचं
त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकरा बाकरा सोडू, माझ्या पत्नीला कसं सोडू रे. आम्ही पाहतोय 4 दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर दिसतं. तो परभणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर पीएम केलं तर 7 महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे. ही लहान गोष्ट नाहीये. आम्ही कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली. अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची. पूजा करायची. आम्ही सांगितलंच होतं की तुम आए तो गांधीगिरी से और नहीं आए तो भगत सिंह गिरी से उड़ा देंगे साले को. ही लढाई तुमच्या आमच्यासाठी, आमच्या आयुष्यासाठी, आमच्या सगळ्या येणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे. निवळ कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती नाही, निवळ आम्ही हमी भावाची नाही, तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे. लक्षात हम अभी जिंदा आहे, आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ. पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं 85,000 कोटीचा शक्तीपीठ करायची गरज काय. 64,000 कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय. ह्याच बजेट मधून सरकारनं दिले 64,000 कोटी. ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट 1 ते 1.5 लाख कोटीच्या घरात असं, त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार 64,000 कोटी देत. तुमच्या सोबत भेदभाव होतं, तुमच्याले काही किंमत नाही, आपली काही अवकात नाही असं सरकारले वाटतं. थोडं बारकावे डोक्यात रात्रभर चिंतन करा. आपली अवकातच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे, पक्षांचा आहे. आज हे सगळे नेते आम्ही पाहतोय एकत्र काय येतंय. हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ. तुमचं आमचं मरण रोज ते पाहतोय. नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं, हे आंदोलन करावं, आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं. एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले. त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे. कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही, आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे ते समजलं पाहिजे. वेदना प्रचंड आहे. पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू 500 रुपयात सोयाबीन विकावं लागली. 6 क्विंटल सोयाबीनचे पैसे 3,000 रुपये आले. फक्त रडत होती. किती दिवस हे रडणं ऐकायचं आपण, किती दिवस आम्ही हे सहन करायचं. आता जुळलंच आहे सगळं तर मागं हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहिलं. तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे. तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते, पाण्याची प्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, जेवण कुठं भेटणार. आम्ही जेवणासाठी आलो नाही, एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे. माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची. आम्ही पिकवलेल्या एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात घ्यायची. आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही. मित्र, काही कार्यकर्ते जाताना मला दिसले, काही फोन आले टोल नाक्यावर, या गावच्या गाड्या गेल्या बच्चू भाऊ. बरोबर नाहीये. तुम्ही बोलणार हातवर ते तुम्हाला काय वाटणार, आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे. तोय जाईन हाय जाईन, उलट टिकून कसे जास्त येणार. ग्रामपंचायत कर्मचारी आहे बिचारे, गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं, दवंड्या दिल्या. मित्र लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे. तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्ही सगळे येणार म्हणून. पण तुम्ही कमाल केली. स्वतःच्या पैशानं आले आणि आले तर असे आले का 4ही दिशा भरून टाकल्या. तुम्ही 4ही दिशा भरल्या. मला नेहमी कार्यकर्ते म्हणायचे, बच्चू हो या संघ शेतकऱ्याच्या ह्याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ. तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे. पण आज सांगतोय मान गए बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा
सलाम आहे, सलाम आहे. मानावं लागेल तुम्हाला. घरची परिस्थिती नाही, काही नाही. मला कर्ज माफ होऊन का नाही. तो रिजवान आहे माझ्यासोबत, तो केळ्याचा केळी विकतोय आणि गडी आंदोलनात आहे कर्जमाफीच्या. वा, हे विचार आहे. असे कित्येक कार्यकर्ता आहे भाऊ, कित्येक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी, मला वाटतंय भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण, तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ. सगळ्यांना सांगा, राहणार का नाही राहणार. अर्धेनच हात वरते केले. अरे थांबणार आहे का नाही आहे. सगळे थांबणार आहे. तिकडे वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही. हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये. तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं आम्ही पाहतोय हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही. बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले, जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले, पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते. ते येऊ द्या, ते आम्हीच बोलावलं. त्याला काही उठू नका, बसा खाली, बसा बसा खाली बसा. तो फक्त लाईट आणलाय त्यानं. आणि काही अफवा येईल, काही लोक अंदर घुसलेले आहे, मुद्दामून भांडणं कराले तुमच्या सोबत, तुम्हाला शिव्या देईन. होय, मी शेतकऱ्याचा असं म्हणायला आता मला मेसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दामून. असे काही लोक येणार आहे आजूबाजूला, लक्षात ठेवा. एवढं मोठं आंदोलन ताकदीचं एका लहानशा कारणावरून खतम नाही झालं पाहिजे. थोडं डोकं लावून वापर करा. थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे. आम्ही हे सगळे भाषण घिष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला माग पुढे जावं लागेल, थोडं दूर जावं लागेल. ते बाजूला गार्डन आहे ना, इथंच आहे ना ते. हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे. ते गेट गिट असेल तर तोडून टाकू आपण. मस्त आहे ते पाहिलं ते. बाजूला एक मंगल कार्यालय पण आहे, ते ताब्यात घेऊ. आपलंच आहे ते, आपलाच माल आहे तिथे. आणि म्हणून मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते, माहिती आहे ना तुम्हाला. कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते. आणि म्हणून जास्त जेवायचं काम करू नका. कमी जेवण थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय. आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक 2 ते 3 हजार लोक त्यांनी आणणार आहे ना. आणणार आहे तुम्ही सांगितलं मला. क्षीरसागर साहेबांना सांगितलं, तुपकर साहेबांना सांगितलं, राजाभाऊनं सांगितलं. आणि वामनरावचा तर इलाकाच आहे चटप साहेबांचा. मी त्यांच्या राजुऱ्याच्या सभेला गेलो होतो, तुफान होते, पण कसे पडले काय नाही. अतिशय अभ्यासू माणूस. यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटप, ते सुद्धा राजुऱ्यातून व्यवस्था करणार का नाही करणार. त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्यायची नाही, गर्दी लोक येणार आहे. आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र हो. आपण सगळ्यांनी ही लढाई, मी सांगतोय, आता जिंकली आहे. बरं, आपण खेम्यात गेलो आहे, लक्षात घ्या. आपण गडात प्रवेश केला आहे, किल्ल्यात प्रवेश केलेला आहे. आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही. यावंच लागेल. आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही. काही करा, आम्ही इथून हटणार नाही. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, ज्यांनी ज्यांनी मेहनत केली, तुम्हाला माहित असेल बा, आपलं तर नावही घेतलं नाही. मी आता लय लंब काम केलं राजा. मला नाव नाही, मला बोलावलं नाही, मला हार सत्कार करू दिला नाही, साधा फोटोही काढू दिला नाही. या लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही, या लक्षात घ्या. ही लहानशी गोष्ट. आम्ही कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे. काँग्रेसनं पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला. आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं, आतापासून फोन करणं सुरू करा. कधी महाराष्ट्रात चौफेर चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे. प्रत्येक रोड आम्ही पाहतोय जाम झाला पाहिजे. आणि सरकार जर उद्या मानलं नाही 12 वाजेपर्यंत, आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहतोय जाम केले आहे. हैदराबाद रस्ता जाम झाला,
भंडारा जाम झाला, MP जाम झालं, छत्तीसगड जाम झालं, समुद्री हायवे जाम झालं. थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मानलं नाही तर उद्या मस्त जेवण करू, बाजूनच रेल्वे आहे. पुरा भारत बंद, पूर्ण भारत बंद करू, बाजूने रेल्वे आहे. आम्हाला ते करायची वेळ आणू देऊ नका. आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर. आर उकळून फेकू आता. आम्ही ठरवून चुकलाय. डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही. तुम्ही शेतीत मारलं आम्हाला, आंदोलनातही मारलं तर आम्ही माग हटणार नाही. मर जाएंगे लेकिन हटने वाले नहीं. तुमची सगळ्याची तयारी आहे ना? ताकदीना जिस तरह से भगत सिंह लड़ा ना, उसी ताकत से हम लड़ने वाले हैं. वही ताकत से कोई कहीं कम नहीं होगा. जितना बलिदान चाहे सरकार ले ले, लेकिन हम हटने वाले नहीं है. हटने वाले नहीं, बिल्कुल हटेंगे नहीं. सगळ्यांची तयारी असली पाहिजे. हो, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, हे लढे आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे जिंकणार आहोत. मी तुमच्यामुळे जिंकणार. आम्ही सगळ्याची तयारी आहे. जोरानं नारा द्या, जय जवान, अरे जय जवान. बढिया बढिया, धन्यवाद. आता मला असं वाटते सगळ्याचेच प्रश्न आहेत. एकाएकाचे प्रश्न इथं सांगू नका. काय भेटल्याशिवाय वापस जायचं नाही बोललोय. हा ठीक आहे. एक मिनिट. आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका. एक मिनिट बसा. आता तुम्ही झोपा. आपल्या ट्रॅक्टर इथून आले आहे का? त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं? आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांनी व्यवस्था केलेली आहे. फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते. परंतु तुम्ही जर हिसकले, ते प्रॉब्लेम केले तर मग काही वाटणं होणार नाही. मग हे कॅमेरावाले काय करन, तुमच्याकडे दाखवून जेवढं चांगलं दाखवून ते लगेच आपलं वाईटही दाखवून. तुमचं हे लक्षात घ्या. त्याच्यानं थोडं माग घेऊन आपल्याला इथंच आपला तंबू बसवायचा आहे. बरं, हा तंबू आपल्याला इथंच बसवायचा आहे. आणि मग असं थोडं कसं काय झोपाची व्यवस्था होते. झोपाची आहे ना, तुम्हाला झोपायचं आहे ना. आणि मग थोडं काही कशी व्यवस्था करतं ते बघा. आणि आपण अर्ध्या 2 तासात लगेच जेवणाचं सुरू करू. पाण्याच्या बॉटल आहे त्या पण देणार आहे. आमचा नागपूरचा एक बिल्डर आहे, त्याला त्या भाजपवाल्यानं लई सतावलं. तो म्हणे, बच्चू भाऊ याची थंडी करेपर्यंत येले पाणी पाजतो म्हणे मी. तर तुम्ही तयार आहे ना सगळे? आता कसं तुम्ही हे राजा खिसे कापणारे आले आहे. बरं, आता नाक्यावर बऱ्याच जणांचे खिसे कापले. तर पहिलेच पैसा नाही, हे कापणारे इथं आले. त्याच्यानं तुम्ही आता व्यवस्था करायची आहे व्यवस्थित. मी सगळ्याला भेटायला येणार आहोत. का जाणार इथून घरी? बिलकुल झोपाची व्यवस्था करा. आता मस्त बढिया यही शामियाना लगाएंगे आपण. हा चेक सापडलाय कोणाचा तरी, घनश्याम वडतकर. 10,000 सापडले. वडतकर आहे का? घनश्याम वडतकर आहे. वडतकर राजा उद्या आम्ही थांबणार आहोत इथं. सगळे जण, कोणी जाणार नाही. आणि देवाभाऊने सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही, म्हणून सांगितलं. आपण खाली पोचतो काही वापस येणार नाही. आणि देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. आपण सरळ उद्या 12 वाजता रेल्वे गाठणार आहे. बरोबर का नाही? ठीक आहे. आले का पत्रकारांचं लक्ष तुमच्या? आम्ही 8 महिन्यापासून बोलत आहोत. 8 महिन्यापासून किमान 15 वेळा निवेदन दिले. त्यांना शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5,000 घेतात त्याच्यासाठी वेळ नाही आहे.
आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा. मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेस टाईमवर माझे निवेदन पाठवले, अहो काढून दिले. त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. आज जब तक लड़ाई में सरकार जब तक निर्णय नहीं लेती तब तक लड़ाई ठहरने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेंगी. अहो आम्ही नागपूर शहर जाम झालं, तुम्हाला फिकर आहे. ते जाम होणे आम्हाला वाटतं, पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं. दर दिवशी तर ते का दिसत नाही? 8 लोक रोज आत्महत्या करताय. आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचा नाही, ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे, ते सरकारचं काम आहे. काय झालं? इथं थांबणार आम्ही सगळे जरा. जे जागा गेली तिथं जाणार नाही. इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य. पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल. वर्ष लागलं तरी वर्षभर इथंच बसायची तयारी आहे करी रे. मुंबई में आज ही बुलाया, राजू जी सेठी ने बताया आपको क्यों नहीं गए. आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहाँ बुला रहे. अरे वो किस नीति से बुलाया? हमने 8 महीने से आंदोलन शुरू किया था, अन्न त्याग आंदोलन हुआ, बाद में हम पैदल चले. ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है कि इनको भटका दो कुछ कहीं ना कहीं. सरकार से क्या डिमांड करते हैं आप? सरकार हमने 7-12 कोरा की डिमांड की है, हमी भाव की है, दिव्यांग भाई की एक डिमांड है, मेनपाल की है, मच्छी मार की है, ग्राम पंचायत कर्मचारी है, परिचालक हमारे संघायक परिचालक वाले हैं, सबकी डिमांड लेकर हमने उनको 22 मध्ये निकाल के रखे हैं. और कहीं जगह तो उनको खाली परिपत्रक निकालना है, पैसों की जरूरत नहीं. तुम्ही हे आंदोलन मुंबईत करणार होतात, नागपुरात आला आहात, काय कारण याचं मत? आता सगळेच आंदोलन मुंबईत का करायचे? नागपुरात आमचे देवा भाऊ इथं राहते, नितीन भाऊ इथं राहते, सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतोय. ते RSSचं ऑफिस इथं आहे. नाही भाजपवाले कदर येईल तर राष्ट्रीय शोक संघाले तर कदर येईल. अभी तो टेलर है, पिक्चर बाकी है, जहाँ तो अभी बात में होगा. ओके धन्यवाद. अरे या मीडिया वाल्यासाठी टाळ्या वाजवा रे एकदा. हे दाखवतच नाही का कधी कधी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.